168 किमीचा प्रवास 5.5 तास, 40 रुपये तिकीट, 16 थांबे। अनेक वर्षापासूनचे बीडकरांचे स्वप्न आता पूर्ण होत आहे। बीडमधून रेल्वे धावणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री अजितदादा पवार हे बीडच्या पहिल्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने बीड जिल्हा देशाला जोडला जाईल। या रेल्वेसाठी अनेकांनी संघर्ष केला। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यापासून केशर काकू क्षीरसागर, मंत्री पंकजा मुंडे, माजी खासदार प्रीतम मुंडे, खासदार बजरंग सोनवणे अशा अनेकांच्या पाठपुराव्यामुळे बीड रेल्वेला एक टप्पा आता पूर्ण होताना दिसत आहे। मराठवाडा मुक्ती संग्राम दिन दरवर्षी साजरा केला जातो, मात्र यंदाचा दिवस बीड जिल्ह्यासाठी खास ठरणार आहे, कारण अनेक दशकांपासून प्रतीक्षित असलेले बीड अहिल्यानगर डेमू रेल्वे स्वप्न प्रत्यक्षात उतरू लागलेले आहे। या रेल्वेचा शुभारंभ बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असून त्यामुळे बीडकरांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे। बीडकरांना आजवर बस किंवा खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते, मात्र आता स्वस्त, सुरक्षित आणि किफायतशीर प्रवासाचा नवा पर्याय त्यांना उपलब्ध झालेला आहे। बीड ते अहिल्यानगर या 168 किलोमीटरच्या प्रवासासाठी केवळ 40 रुपयांचे तिकीट दर ठेवण्यात आलेले आहे। त्यामुळे व्यापारी, विद्यार्थी, कामगार आणि सर्वसामान्य प्रवाशांना ही सेवा सहज परवडणार आहे। या रेल्वेचा प्रवास 5 तास 30 मिनिटात पूर्ण होईल आणि मार्गावर एकूण 16 स्थानकांवर थांबा असेल। बीड, राजुरी, रायमुहा, बिगनवाडी, घाटनांदूर, अमळनेर, बावी, किन्ही, आष्टी, कडा, धानोरा, सोलापूरवाडी, लोणी, नारायणडोह आणि अखेर अहिल्यानगर या स्थानकांवर ही रेल्वे थांबणार आहे। बीड शहरातील पालवण चौकात उभारलेले नव्याने बांधलेले भव्य रेल्वे स्थानक प्रवाशांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहे। गेल्या 25 वर्षांपासून प्रलंबित असलेला हा रेल्वे प्रकल्प मागील काही वर्षात वेगाने पूर्ण करण्यात आला आणि आता त्याचे स्वप्न सत्यात उतरलेले आहे। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे हे स्वप्न केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून पूर्ण होत असल्याने बीडकरांना विशेष आनंद झालेला आहे। या रेल्वेच्या सुरुवातीमुळे केवळ प्रवास सुलभ होणार नाही, तर बीड आणि नगर या दोन महत्त्वाच्या शहरांमधील आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक देवाणघेवाण अधिक गतीने होईल। दशकानुदशके असलेले हे स्वप्न आता पूर्ण होत असून जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।